मी सांगितलं आहे स्टँडिंग आमदार आणि खासदार विषय नाही. लोकांना सपोर्ट साहेब इथं आता गाडी इथं नाही आहे. गाडी इथं सर सपोर्ट लोकांना साहेबांना वरिष्ठ आदेश आहेत. गाडी सर सगळं सोडा. इथं पार्किंग आहे साहेब. पार्किंग आहे. संपर्क प्रमुख जे सांगितलं संपर्क प्रमुखाला सुद्धा रोखलं तिथे नाही रोखलंय खासदाराची गाडी रोखायची आदेश असतात का? खासदाराची गाडी रोखायची आदेश कोणाला येतं? आम्ही शांतता आमचं शांतता भंग करू नका तुम्ही. खासदाराची गाडी संसदनं मला तिथे गाडीला दिलेलं स्टिकर आहे. आता हे प्रोटोकॉल हमेशा म्हणा नाही बाकीच्या म्हणतो की मला कॉल करा तुम्ही. हुईसी काय मला तो ज्युनियर आहे का सिनियर आहे मला तो पी आहे. मी माझा फोटो लावायचा का तर तुमच्या म्हणजे जसं त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या क्रिमिनलचे फोटो लावतात तसे फोटो लावायचा. नाही ही शुड बी सॉरी सर. नाही हे नाही बरोबर नाही साहेब. आता आम्ही एक काम केलंय. आम्ही सगळेजण गेटच्या बाहेर थांबतो तर गाडी गेटच्या बाहेर आणतो. यांनाच रिसिव्ह करू द्या. गडबड क्यों कर रहा तू? नाही साहेब उशीर घालून जाऊ द्या हरकत नाही. पण ही शुड बी सॉरी सर. हे बरोबर नाही ना. तो आम्हाला अर्गंटली बोलतो इथं. नाही मला काय सांगायचं नाही. मी आमची काय प्रोटोकॉल असेल ते असेल. तुम्ही नावं द्या प्रत्येकपणे. आता इथे आज काल प्रोग्राम ठरला. आज तुम्हाला नावं द्यायची. कमीत कमी आमचे जिल्हा प्रमुख कोण आहेत, खासदार कोण आहेत, काय संपर्क प्रमुख कोण आहे. साहेब आता मला ठीक आहे. नाही मला त्याच्याबद्दल दुमत नाही. सगळ्याला आपण जर करत असेल तर हरकत नाही. रनवेवर जाऊन चुत्या लोक फोटो काढायला लागले तिथे जाऊन. तेव्हा तिथं काही होत नाही का? त्यावेळेस तो प्रोटोकॉल नाहीये का? बीजेपीचे लोक मदत जातात ते प्रोटोकॉल नाहीये का? नाही पाठवा साहेब इथं कळतं. ही शुड बी सॉरी. बिलकुल ही शुड बी सॉरी. नाही तर आम्ही बाहेर जातोय. आम्ही बाहेर जाऊन थांबतो जिथं येऊ द्या. ठीक आहे ना साहेब. मी मान्य करतो ते मी मान्य करतो. नाही दिलं म्हणून मान्य करतो. ठीक आहे ना सर. ते मी मान्य करतो. ऐका ना सर मी ते मान्य करतो. मग तेच प्रोटोकॉल सगळ्याला असायला पाहिजे ना. बीजेपीचं माणसं रनवेपर्यंत जातात. रनवेमध्ये जातात नाव येतो साहेब. लेटर पॅड येडे लोक साहेब. जे कोणी पदाधिकारी नाही ते लोक रनवे फोटो काढायला तिथून जाऊ. आणि आमचे इथं पदाधिकारी इथं खासदार लोक आम्ही तिथं बसतोय. तर दादा पंतप्रधानांसोबत फोटो आहेत रनवेवरले. कोणी पदाधिकारी नसले साहेब. काही प्रोटोकॉल आमचा आहे का नाही आहे? आम्ही थांबतो बाहेर थांबतो. खासदार साहेबाला आरोग्य बोलणं चुकीचं आहे. खासदार साहेबाला आरोग्य बोलणं म्हणजे साहेब चुकीचं आहे ना. येताना दिसला खासदार आहात आपण. हे अवमान वाईट होतं सर. वाईट. इथलचे काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीयेत. त्यांच्या वरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे. मी आता एसपी साहेबाला बोललो. हे लोक हमेशातच झाले. आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा आरेरावीचा धंदा चालू आहे. हे आम्ही सहन करणार नाही. आणि याच गोष्टीसाठी मी आता एसपी साहेबाशी बोललो. एसपी साहेब आता माणसं पाठवत आहेत. मी बघतो काय ते. पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हा ठीक आहे. आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो. नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत.
पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाहीये. पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळे माझी सुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबांना आणण्यासाठी मी रिसिव्ह करण्यासाठी पाठवली होती. त्या गाडीला यांनी अडवलं, जत खेळली त्याच्यासोबत खूप वेळ. आणि माझा लोगो मला जे शासनाने भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इथला पीआय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या म्हणजे काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं का काय अशी परिस्थिती. आणि बीजेपीचे चुत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोमिओ सुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात. हे कोणता प्रोटोकॉल आहे? म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे. अरे कुठेतरी नियम शिल्लक ठेवता का नाही? का सगळ्या धाब्यावर नेऊन ठेवता? पार्लमेंटरी कमिटीकडे तुम्ही याची तक्रार करणार? 100% तक्रार करणार. मी आता प्रोटोकॉलला सगळं 100% मी तक्रार करणार आहे. आणि आम्ही आता असं ठरवलं की साहेबांना त्यांनीच जाऊन रिसिव्ह करून आम्ही थांबतो बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.